पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. आता पोस्टमन देणार जीवन प्रमाणपत्र ही अतिशय महत्वाची आनंदाची बातमी आहे सर्व पेन्शनधारकांकरिता. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EPFO निवृत्तीवेतन धारकांना मोठा दिलासा देत जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. निवृत्तीवेतन धारकांना आता जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँक शाखा किंवा EPFO कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि EPFO यांच्यात एक करार झाला आहे. या अंतर्गत पोस्टमन आणि ग्रामीण टपाल कर्मचारी घरोघरी जाऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्रे तयार करतील. आता पोस्टमन थेट पेन्शनधारकाच्या घरी भेट देईल. प्रथम ते पेन्शन पेमेंट ऑर्डर PPO आणि आधारचे तपशील जुळवतील. त्यानंतर ते फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी वापरून DLC जनरेट करतील. फेस ऑथेंटिकेशन उपलब्ध नसेल तर बायोमेट्रिक फिंगरप्रिंट वापरतील. यशस्वी पडताळणीनंतर पेन्शनधारकाला एक SMS मिळेल आणि DLC जीवन प्रमाणपत्र प्रमाण पोर्टलवर उपलब्ध असेल. आता डिजिटल जीवन प्रमाणपत्रे जारी करण्याचा संपूर्ण खर्च EPFO उचलेल, ज्यामुळे पेन्शनधारकांसाठी ही सेवा पूर्णपणे मोफत होईल. पेन्शनधारकांची इच्छा असेल तर ते IPPB कस्टमर केअर वर कॉल करून डोअर स्टेप भेटीची विनंती करू शकतात. तर EPFOने सूचना जारी केल्या आहेत की 5 वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित DLC असलेले खटले प्रथम सोडवावेत. त्यानंतर 2 ते 5 वर्ष जुनी प्रकरणे तपासली जातील. मार्च 2026 पर्यंत सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे उद्दिष्ट आहे. पोस्टमनला पेन्शनधारकाच्या मृत्यूची माहिती मिळाली तर तो ताबडतोब त्याची तक्रार करतील. त्यामुळे पुढील लाभार्थी पेन्शन मिळू शकतील किंवा PPO बंद करता येईल. आता EPFOने स्मार्टफोन असलेल्या पेन्शनधारकांना जीवन प्रमाण किंवा उमंग ॲपवरून स्वतःचे DLC तयार करण्याचा सल्ला दिला आहे. ज्यांना हे कठीण वाटते ते या मोफत सेवेचा लाभ घेऊ शकतात. 2020 पासून सुरू असलेली ही योजना आता मोफत आहे. यामुळे लाखो पेन्शनधारकांना सुविधा मिळेल आणि त्यांच्या पेन्शनमध्ये येणारे कोणतेही व्यत्यय दूर होतील. EPFOचा हा उपक्रम इंडियाला बळकटी देत आणि वृद्धांच्या चिंता कमी करत आहे. थँक्यू.